सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पावसाळा स्पेशल मस्त जाळीदार आणि अजिबात तेलकट न होणारी भजी कशी करायची हे बघतोय. चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. आणि त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भजी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ काढून घ्यायचं आहे. तर ही वाटी मी चांगली प्रेस करून भरून घेतली आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून याला थोडंसं मिक्स करायचं आणि लगेच यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला मस्त भिजवून घ्यायचं आहे. पीठ पहा मी फक्त भिजवून घेतलं आहे. आता आपल्याला ह्या पिठाला फेटून घ्यायचं आहे. तर फेटताना एका डायरेक्शनमध्ये आपल्याला फेटून घ्यायचं आहे. असं केल्यामुळं काय होतं की या पिठामध्ये चांगली हवा भरल्या जाते आणि आपल्या भज्याला अगदी मस्त जाळी पडते. तर 3 ते 4 मिनिटे आपण हे पीठ मस्त फेटून घेऊयात. 4 मिनिटे पीठ फेटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता पिठाचा रंगही बदलला आहे आणि पीठ मस्त हलकं झालेलं आहे. आता लगेच यामध्ये एक मोठा कांदा असा जाडसर चिरून घालायचा आहे. खूप जास्त बारीक कांदा चिरायचा नाही. आता 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत किंवा मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता. आता अर्धा चमचा जिरे घालायचे. आता पाव चमचा ओवा घालायचा आहे. पण ओवा डायरेक्ट न घालता असा हातावरती घेऊन चोळायचा म्हणजे ओव्याचा फ्लेवर रिलीज होतो आणि नंतर यामध्ये घालायचा. आता अर्धा चमचा लाल तिखट घालायचे. आता पाव चमचा हळद घालायची. आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून याला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे. भजी बनवताना पीठ खूप जास्त पातळही नसावं आणि खूप जास्त घट्टही नसावं. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी अशीच ठेवायची. आता सर्व साहित्य यामध्ये मी छान मिक्स केलं आहे. आता जेव्हा आपल्याला भजी बनवायला घ्यायची आहे अगदी त्याच वेळेला यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा आहे. तर पहा खूप जास्त हे सोडा यामध्ये घालायचा नाही. अगदी चिमूटभर सोडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. सोडा नाही घातला तरीसुद्धा चालू शकतं. पण असा थोडासा सोडा घातल्यामुळे भज्याला आणखीनच छान जाळी पडते आणि भजी आपली मस्त हलकी जाळीदार होतात. सोडा या पिठामध्ये चांगला मिक्स केल्यानंतर लगेच यामध्ये 1 चमचा गरम तेल घालायचं आहे. भजी तळण्यासाठी पहा गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेच तेल यामध्ये मी 1 चमचा घातलं आहे. आता तेल आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच याची भजी बनवायला सुरुवात करायची आहे. तेलात भजी सोडताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी सोडू शकता. मी थोडीशी मीडियम साईजची भजी यामध्ये सोडते. तेल चांगलं गरम असलं की भजी फुलून लगेच वरती येतात. तर आता ही भजी आपल्याला मीडियम गॅसवरती अलटपलट करून मस्त तळून घ्यायची आहेत. गॅस अजिबात मोठा करू नका. मीडियम गॅसवरती भजी तळल्यामुळे भज्याला रंगही छान येतो आणि भजी मस्त आतपर्यंत तळल्याही जातात. तर भज्याला रंगही खूप सुरेख आला आहे आणि भजी आतपर्यंत चांगली तळली आहेत. आता बाहेर काढून घेऊया आणि राहिलेली भजीसुद्धा आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात. बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडतोय आणि रिमझिम पावसामध्ये अशी मस्त गरमागरम जाळीदार भजी समोर असतील तर क्या बात आहे. तर करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.